कोणता ग्रह आहे तो? पृथ्वी. पृथ्वी. नंतर मंगळ. नंतर कोणता ग्रह आहे तो सूर्यापासून? मंगळ. मंगळ. मंगळ छोटासा होता ना. ठेवले सूर्याच्या जवळ बुध, नंतर शुक्र, पृथ्वी आणि हा रेड कलरचा मंगळ. आता कोणता ग्रह येईल? कोणता ग्रह आहे? गुरु. शनी. गुरु नंतर शनी. शनी. शनी नंतर युरेनस. शनी नंतर युरेनस. युरेनस. युरेनस नंतर युरेनस नंतर नेपच्यून. नेपच्यून. याच्यावरून तुम्हाला बघा ग्रहांचे आकार लक्षात येतात. कोणता ग्रह सगळ्यात मोठा आहे सूर्यापासूनचा आणि कोणता ग्रह सर्वात छोटा आहे, कोणता ग्रह सर्वात जवळ आहे, कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते. आता मला सांगाल, मी प्रश्न विचारते. सांग ऋतू, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. व्हेरी गुड. हां. सूर्यापासूनचा 2 नंबरचा ग्रह कोणता? शुक्र. शुक्र. सूर्यापासून 3ऱ्या स्थानावर असलेला ग्रह कोणता? पृथ्वी. पृथ्वी. सूर्यापासूनचा 4थ्या स्थानावरचा ग्रह कोणता? मंगळ. मंगळ. पैकी सर्वात मोठा आकाराने असलेला ग्रह कोणता? गुरु. गुरु. कोणता आहे? गुरु. मला सांग, मंगळ ग्रहाचा रंग कोणता आहे? कोणता आहे? लाल. कोणत्या ग्रहाभोवती कडा आहेत? शनी. कोणत्या ग्रहाभोवती कडा आहे? शनी. शनी नंतर येणारा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. हां. युरेनस. सूर्यापासून 7व्या नंबरवर कोणता ग्रह आहे? युरेनस. युरेनस. समजलं मग तुम्हाला ग्रहांचे आकार? सगळ्यात छोटा ग्रह किती? म्हणजे आता बघा, पृथ्वी जर एवढी मोठी आहे आपली, तर ती आपल्याला ग्रहांमध्ये किती छोटी दिसते जेव्हा आपण ग्रह बघतो तेव्हा, आहे ना? बघा, ही 3 नंबरची पृथ्वी गुरु ग्रहापेक्षा ती खूप छोटी आहे. दिसते तिचा आकार? बुध तर तुम्हाला एवढ्याशा मोहरीच्या दाण्या एवढा दिसतो की नाही? अजून एकदमच छोटा. आणि तो सूर्याच्या जवळ आहे.